सांगली शहरातील सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंडावर धारदार हत्याराने हल्ला करून दगडाने ठेचण्यात आले। त्यात डोक्यावर वर्मी घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय। मुबारक उर्फ पुलवा हसीउल्ला सहा असं त्याचं नाव आहे। भर दुपारी झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे। दरम्यान किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलंय। 6 ते 9 जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। मुबारक सहा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। तो प्रकाशनगर परिसरात राहण्यास असून भंगार व्यावसायिक आहे। आज दुपारी 3च्या सुमारास सह्याद्रीनगर येथील हॉटेल रत्नामध्ये आले होते। त्याच्यासोबत मित्रही अजरुद्दीन इनामदार हा देखील होता। दुपारी 4:30च्या सुमारास सह्याद्रीनगर येथील रिक्षा थांब्याजवळ ते आले। त्या ठिकाणी बाकड्यावर दोघे जण बसले होते। त्यावेळी संशयित त्या ठिकाणी आले। संशयित आणि मुबारक यांच्यात किरकोळ वाद झाला। या वादातून एका संशयिताने एडक्यासारख्या धारदार हत्याराने हातावर हल्ला केला। आरडाओरडा करत मुबारक हा तिथून पश्चिमेला बाजूला पळत सुटला। त्यावेळी एका प्रार्थना स्थळासमोर दुचाकीवरून त्याला गाठलं। संशयिताने त्याला दगडाने ठेचलं। दगडाचा घाव इतका वर्मी होता की रक्ताच्या थारोळ्यात मुबारक पडला। सदरची सर्व घटना नागरिकांनी पाहिली। त्यानंतर संशयिताने दुचाकीवरून पळ काढला। दरम्यान भागातील नागरिकांनीच 108 रुग्णवाहिकेस बोलावलं, परंतु मुबारक याच्या डोक्यात गंभीर घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं। तातडीने घटनास्थळी पंचनामा केला। मृत मुबारक या भावाची फिर्याद नोंदवून घेतली। संशयिताच्या शोधासाठी LCB सह स्थानिक पोलिसांचे पथके रवाना करण्यात आले आहेत। भर दुपारी झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे।